विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणमितीय गुणोत्तरे इयत्ता 10वी प्रकरण 6 बोर्डाच्या परीक्षा 3 ते 4 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहावा लागेल, कारण बोर्डाच्या परीक्षेला तो हमखास येणार आहे. या एक्झाम्पल मध्ये आपण गुणोत्तरांच्या किमती काढायला शिकणार आहात. एक्झाम्पल मी बोर्डवरती लिहिले. जर cos थीटा बरोबर 24/25 तर cosec थीटा, sin थीटा, cot थीटा ची किंमत काढा. सुरुवात उत्तर याचं असं. पहिली स्टेप, दिलेले गुणोत्तर आहे cos थीटा बरोबर 24/25 म्हणजे cos थीटा इज इक्वल टू 24/25 हे गिवन आहे. एक्झाम्पल दिलेले आपल्याला याचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. त्यांनी दिलेले cos थीटा बरोबर 24/25. ओके, आपल्याला काय माहित पाहिजे, तर आपल्याला याचा फॉर्म्युला किंवा याचं सूत्र माहित पाहिजे. cos थीटा असेल तर वरती x लिहितात, खाली r लिहितात. मग या ठिकाणी येथे वरती x म्हणून x ची किंमत 24, x इज इक्वल टू 24. खाली r आहे म्हणून r ची किंमत 25. x माहित झाला, r माहित झाला. यावरून आपल्याला तर y बरोबर किती, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढण्यासाठी आपल्याला 3 व्हॅल्यू माहित पाहिजे. x, y, r. x, y आणि r या तिघांपैकी कोणत्याही दोघांची किंमत दिली जाते. एकाची किंमत आपल्याला सूत्रावरून काढावी लागते. आता या एक्झाम्पल मध्ये x बरोबर 24, r बरोबर 25, तर y किती. तिसऱ्याची किंमत काढण्यासाठी हे सूत्र वापरतात. x² + y² = r². हे पायथागोरसचं सूत्र आहे. पायथागोरसचे सूत्र किंवा प्रमेय. ओके, आपल्याला याच्या बाबतीत प्रकरण दुसरं आहे. गणित भाग 2 मध्ये प्रकरण 2 किंवा चॅप्टर नंबर 2 मध्ये पायथागोरस प्रमेय हे पूर्ण प्रकरण या प्रमेयावरती आहे. आता या ठिकाणी x² अधिक y² बरोबर r² x² + y² = r², x² + y² r². या तिघांपैकी आपल्याला कोणाची किंमत माहिती, तर x बरोबर 24. मग इथं x जागेवरती 24 ठेवायची, 24 प्लस y ची किंमत आपल्याला काढायची. तो आहे असा y². इथं r² ची किंमत आहे 25, त्याचा स्क्वेअर म्हणजे 24 × 24 तो येतो 576 प्लस y² आणि हा येतो 725. सोडवताना y² आहे तिथंच, हा 725 पलीकडे आणि 576 पलीकडे गेल्यानंतर तो मायनस होतो 576. y² = आन्सर होतं 49. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढल्यानंतर स्क्वेअर रूट किंवा वर्गमूळ काढल्यानंतर y बरोबर उत्तर येतं 7. आता आपल्याला y ची किंमत माहिती 7, x माहिती 24, r माहिती 25, x माहिती, y माहिती, r माहिती. आपल्याला कोणतेही रेशो काढता येते, कोणतेही गुणोत्तर काढता येते. पहिला प्रश्न आहे cosec थीटा. दुसरा आहे sin थीटा आणि तिसरा आहे cot थीटा. या तिघांची सूत्रे आपल्याला माहित पाहिजे. सूत्रांमध्ये फक्त x, y आणि r या तिघांवरूनच सूत्र तयार होतात. आता सूत्र 1 cosec थीटा याचं सूत्र लिहिणार मी r/y. आता sin थीटा तोही लिहिणार आहे मी y/r आणि cot थीटा याचं लिहिणार आहे मी
एक्स छेद वाय अशी सूत्रे आपल्याला माहित पाहिजे. आता कोसेक थिटा याची किंमत मला काढायची. वरती आर आहे, आर ची किंमत 25, खाली वाय, वाय ची किंमत 7, म्हणून याची किंमत झाली 25/7. हे उत्तर. आता साइन थिटा, साइन थिटाची किंमत आहे वाय छेद आर, वाय आहे 7 आणि आर आहे 25. ही साइन थिटाची किंमत. आता तिसरं सूत्र कॉट थिटा एक्स छेद वाय, एक्स ची किंमत आहे 24 आणि वाय ची किंमत आहे 7. मग आपण याचं उत्तर देणार आहे 24/7. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे या प्रकरणामधील पुढील उदाहरणे पाहूया.